गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय चॅनल इंडियन ब्लॉगर अनन्या. कसे आहात तुम्ही सगळे? कालचा व्हिडिओ माझा बघितला असेल ना. काल मी कशी दिसते, आज मी कशी दिसते? बेकार, खूप जास्त बेकार. बिकॉज मी सकाळपासूनच इतकी जास्त बिझी आहे. बिकॉज आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. माझा आहे आज उपास आणि सकाळपासून पूजा करते आहे, तयारी करते आहे. रॅदर पूजा नाही म्हणता ना, तयारीत आहे. रांगोळी काढायची होती, उंबरठा साफ करायचा होता, उंबरठ्याची पूजा करायची होती. परत आज माझा 9 गुरुवार, स्वामींचे जे 9 गुरुवार असतात त्याचं पण लास्ट गुरुवार आहे. सो त्याचं पण मला उद्यापन करायचं होतं आणि मला त्याची पण तयारी करायची होती. सो ती पण पूजा मांडायची होती. त्यामुळे मी सिरियसली जाम बिझी आहे. उपवास असल्यामुळे मी लिटरली आत्ता जेवण बनवायला घेते. जेवण इन द सेन्स उपवासाचंच बनवते आहे. रात्री आपण जेवण बनवणार आहे. सो मी तुम्हाला पूजा दाखवते माझी. ही आहे माझ्या देवांची पूजा, ही आहे माझ्या देवीची पूजा महालक्ष्मी. मी नेहमी अशीच पूजा मांडते आणि नारळाला मुखवटा लावून असं मी केलेलं आहे. आणि हे दर दिवसाला मी नवीन ड्रेस घालते देवीला, वेगळ्या कलर्सचा. सो ही माझी ती पूजा आहे आणि ही माझी स्वामींची पूजा आहे 9 गुरुवारचं. सो आज आपलं उद्यापन आहे. मला पोथी अजून वाचायची, मी अजून वाचली नाही आहे. जप अजून केला नाही आहे. महालक्ष्मीची पण पोथी अजून वाचली नाही आहे. सो ही सगळी कामं माझी पेंडिंग आहेत. मी पूजा करून घेतली लवकर, कारण मुहूर्त आज 1 वाजेपर्यंतच होता. 1 नंतर पूजा करायची नव्हती. माझं ऑलमोस्ट 12:30पर्यंत सगळं झालं होतं. आणि मी आता जस्ट एक ब्रेक घ्यायचा विचार केला आहे, कारण मला भूक लागली खूप जास्त. तुम्हाला माझा उंबरठा दाखवते, कारण मी खूप सुंदर, म्हणजे माय गॉड, मी स्वतः फिदा आहे माझ्या उंबरठ्याच्या आजच्या सजावटीवर. सो क्विकली शो यू. खूप सुंदर दिसतं, एकदम अमेझिंग, एकदम अमेझिंग. सो लेट मी शो यू. युजली लेपण वगैरे तुम्हाला माहिती नसेल तर थोडीशीच आयडिया देते, कारण मला जास्त पण माहीत नाही आहे त्याच्याबद्दल, त्यामुळे मी तुम्हाला काय सांगणार. बट जेवढ्या मी व्हिडिओजमध्ये बघितलं आहे, हे असं लेपण करतात उंबरठ्याला जेव्हा जेव्हा तुमचं व्रत वगैरे असेल. ॲक्च्युली तुम्ही रोज पण करू शकता, पण मला हे सगळं रोज एवढं करायला टाईम नसतो. त्यामुळे युजली माझा उपास वगैरे असला किंवा महिन्यातनं 1-2 वेळा मी असं लेपण करते उंबरठ्याला. ह्याच्यामध्ये हळद आहे, गोमूत्र आहे, परत गंगाजल आहे, कुंकू आहे, परत कापूर आहे, अत्तर आहे. असं सगळं मिक्स करून हे पिवळं लेपण असं उंबरठ्याला करतात. ह्याचं खूप 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 फायदे आहेत. ते तुम्ही प्लीज नेटवर चेक करा. तर असं उंबरठ्याचं लेपण करून आपण पूजा करायची असते. बिकॉज महालक्ष्मी आपल्या घरात येते, त्यामुळे आपला उंबरठा एकदम शुद्ध आणि स्वच्छ आणि सुंदर असा लक्ष्मीला मिळाला पाहिजे. सो दिस इज हाऊ आय हॅव डेकोरेटेड इट. तर ते झाल्यावर मी तुम्हाला बोलले, मला खूप जास्त भूक लागली. तुम्ही आज बटाट्याचं, तुम्ही काय म्हणता, कीस म्हणता का? मी कीस म्हणते, आमच्याकडे तेच म्हणतात लहानपणापासून. तर मी बटाट्याचा कीस करते उपासाला, कारण तेच आहे जे इन्स्टंटली रेडी होणार आहे. माझ्याकडे एवढा टाईम नाही आहे वेस्ट करायला, कारण मला अभ्यास पण करायचा आहे. कसला अभ्यास करायचा ते डिटेल्स तुमच्याशी नंतर शेअर करीन मी. पण मला ते पण करायचं आहे. परत संध्याकाळी आज माझे उद्यापन असल्यामुळे मला खीर वगैरे बनवायची, कारण शुक्रवार आहे. सो आय जस्ट थॉट की स्वीटमध्ये खीर बनवली तर देवीला पण प्रसाद होईल आणि स्वामींना पण प्रसाद होईल. तर मी खीर बनवणार आहे. ती मला बनवायला घ्यायची 5 वाजता. आणि मी जास्त नाही, 3 किंवा 5 बायकांना बोलवणार आहे. तुम्ही 1 बाईला पण बोलू शकता, तुम्ही 5 बायकांना पण बोलू शकता, तुम्ही 3 बायकांना पण बोलू शकता. सो ते मी बोलवणार आहे. तेव्हा मला ते काम आहे. माझ्याकडे हार्डली 2-3 तास राहिलेत. मी कसं करणार आहे मलाच माहीत नाही. मला पोथी पण वाचायची आहे. मला वाटत नाही माझा अभ्यास आत्ता होईल, पण बघूयात आपण खाल्ल्यावर किती टाईम ॲडजस्ट होतो आहे ते. सो उद्यापनाला मी एखादं वाण देणार आहे बायकांना. बायका
जास्त नाही बोलवलेत मी. आधी मी 11 बायका 21 बायका अशा बोलवायची, कारण मी 9 गुरुवार दरवर्षी करते. एक पण वर्ष माझं चुकलं नाही आत्तापर्यंत. मला वाटतं हे माझं 4थं वर्ष असेल. सो दरवर्षी मी करते. आणि यावर्षी पण माझं थोडं लेट झालं. डिसेंबरपर्यंत कधी राहत नाही. ऑलमोस्ट ऑगस्टच्या आधी माझं संपून जातं. पण दिस इयर इज काइंड ऑफ नॉट स्पिरिच्युअल फॉर मी, कारण माझं खूप गोष्टी या वर्षामधल्या राहिल्यात, खूप गोष्टी. सो एक छोटंसं वाण देईन, खीर वगैरेचा प्रसाद देईन आणि माझं उद्यापन थोडक्यात करून घेईन. एक साधा गोड प्रसाद देईन आपण उद्यापन करू शकतो. सो तसं आपण करणार आहे. आता मी बनवून घेते हे आणि मग तुमच्याशी बोलते. सी यू, टाटा, बाय बाय, स्टे ट्यून्ड. आणि डे 1 ऑफ डेली व्लॉग्स. सो मी हे खाते उपवासाला. हा बटाट्याचा किस आहे, दही आहे. सो दॅट्स इट. दिस इज वॉट आय एम गोइंग टू ईट. जेवून घेते, पोती वाचून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. सो स्टे ट्यून्ड. हॅलो, हाऊ आर यू? सो संध्याकाळचे वाजले 6:30 आणि मी ऑलरेडी माझ्या उद्यापनासाठी ज्या बायका बोलवल्या होत्या त्या येऊन गेल्या आहेत. मी त्यांना वाण दिलं आहे, खीर दिली आहे, म्हणजे प्रसाद दिला आहे, हळद कुंकू लावलं आहे, फळ दिलं आहे, सगळं झालं. म्हणजे माझं उद्यापनाचं झालेलं आहे. 3 बायका आल्या होत्या. सो 3 सवाष्णी झाल्या आहेत माझ्या. आणि आत्ता मी मस्तपैकी खीर खाते आहे, जी मी नैवेद्यासाठी दाखवली होती देवीपुढे, स्वामींपुढे राहतात. तर आता मी इथून पुढे जेवण बनवायला घेणार आहे. आपलं पनीर दुकानात आहे. आज मी पनीरची भाजी बनवणार आहे. आणि जस्ट बिकॉज पनीर दुकानात आहे, नवरा घेऊन येणार आहे, याला टाईम आहे, मी थोडासा अभ्यास करून घेते. या संदर्भातले डिटेल्स आपण उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये शेअर करू की एक्झॅक्ट अभ्यास कसला आहे आणि मी काय करते. बिकॉज जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नाही करत तर तुम्हाला खरंच माहीत नाही मी का अभ्यास करते. बट इंस्टाग्रामवाल्यांना माहिती आहे मी का अभ्यास करते. सो जेवण बनवायला लागेपर्यंत थोडासा अभ्यास करूयात, खीर खाऊयात, कारण जेवायला मला खूप वेळ आहे. आणि जेवताना मी सहसा गोड काही जास्त खात नाही. सो दॅट इज इट. संध्याकाळचा दिवा मी लावलेला आहे, त्यामुळे आता मला उठायची आवश्यकता नाही. अगरबत्ती लावली आहे, तर वातावरण एकदम मुग्धमय झालं आहे आणि छान झालं आहे, प्रसन्नमय, लक्ष्मीमय. तरी दिस वॉज इव्हनिंग अपडेट. आपण रात्रीचे अपडेट घेऊन हा व्हिडिओ रात्रीच बघणार आहे, कारण मी लगेच टाकणार आहे. माझ्याकडे पेशन्स नाही, मी लगेच टाकणार आहे हा व्हिडिओ. सो दॅट इज इट. स्टे दिवस संपला आहे आणि असं जेवण खूप छान झालं होतं. खूप जास्त टायर्ड आहे. आज डिनरला पनीरची भाजी होती, चपाती होती, येलो खिचडी होती. सो दॅट इज इट फॉर टुडेज व्लॉग गाईज. माझी अजून हिंमत नाही आहे. सी विथ माय नेक्स्ट सून. टिल देन टेक केअर. बाय बाय.